अरे भाई या लोकांनी काय केलं माझ्यासोबत. वेलकम गाइज. आज मी जातोय मुंबईला, अपने सपनों की नगरी, म्हणजेच आमची मुंबई. आणि मुंबईला जायचं म्हटलं ना की बेस्ट ऑप्शन म्हणजे पुणे टू मुंबई ट्रेन पकडायची आणि 3 तासात तुम्ही सरळ जाणार मुंबईला. मी पण तेच केलं. मी गेलो, मस्तपैकी झटपट पटापट एक ट्रेन पकडली आणि पटकन एक सीट पण पकडली. माझ्या साईडला एक मुलगा बसलेला होता, तो विचारात गुंतलेला. मेरे सपनों की रानी कब आएगी इकडे पण काकाचं वेगळंच चालू आहे. हम लोग का भाग कब बदलेगा रे माधव. आणि असा 3 तासाचा रमत गमत प्रवास करून मी पोहोचलो मुंबईला. मुंबईला म्हणजे कल्याणला पोहोचलो. मग मला आठवलं की मला जायचं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला. तिथून एक लोकल पकडली आणि सरळ निघालो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला. आणि हो, मुंबई म्हटलं ना म्हणजे अतिशय धावपळीचं जीवन. जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल पहिलं पाऊल ठेवताच मला असं सेलिब्रिटी वाली फिलिंग्स यायला लागली यार. मी काय आपला काढला मोबाईल, मस्त पोजा विजा मारत लॉगिंगच चालू केली. रोम रोम भाइयों. आणि बाई तिकडनं ते पोलीस लोक असले पडत विडत येत होते ना, मला वाटलं भाई काहीतरी मोठा कांड झालेला आहे. मी म्हटलं आपलं मरू दे भाई, आपण आपलं जायचं पुढे. तेवढ्यात मला भेंडी एक मांजर दिसली तिथं, फुल नशेमध्ये ते भंड एकदम. तुला त्रास देऊन आम्हाला तुला लय चांगलं होत असलं तर तसं सांग. मी म्हटलं चल, तिला टाटा बाय बाय करत निघत होते. तेवढ्यात बघतो तर काय असले अप्रतिम दृश्य भाई इथं. बट मुंबई आला ना की एक असा वेगळाच सुकून भेटतोय. मग असे मी असं ब्लॉगिंग बिगिंग करत होतो तिथं. पोरं पोरी जाता येताना बघताय, लोक तोंडाकडे बघताय. असं वाटत होतं की भाई हा लय मोठा युट्यूबर वगैरे आहे की काय. कौन है बे तू? मी पण आपला मग फुल ऍटिट्यूड मध्ये येऊन गेला, एकदम पोजा विजा मारत एकदम ब्लॉगिंग चालू आपली मस्तपैकी. ये कौन है? मैंने इसे कहीं देखा है. यही तो बादशाह है. वादों से अपने मुकरता नहीं. आता बाई मुंबई म्हटलं की नुसती भागमभाग आणि दौडमदौड चालू असते इथं. आणि हा, मुंबई फिरताना जर तुम्हाला जर काही बोर होतंय ना, तर एक रॅन्डम कोणताही ग्रुप वगैरे बघायचं आणि त्यांच्या मागे मागे जाऊन फक्त त्यांचं कन्व्हर्सेशन तू जरी ऐकलं ना भाई, तुझा फुल टाइम पास होतोय. फॉर एक्झाम्पल बघ हे असं. धाराव पेलं पण खाणं तुम्ही फिरून पेलं हा होता धाणं सगळं केलं उडी आई बोले मैं बोले आप बोले और मैंने बोली कि मैं टीना कौन बताई मौत को छू के टक से वापस आ सकता. मग बाय पायदळ फिरून मला लागलेली जाम भूक. मी म्हटलं बघतोय इकडे तिकडे कुठं तरी काहीतरी खायला भेटेल. इथं मला दिसलेला एक खिऱ्यावाला. त्याला म्हटलं बाई तू काय ते तुझं चटणी मिरची काय असेल ते मार, पद्धतशीर मला खिरा बनवून दे. मी इथं बसून मस्त क्रिकेट बघतो आता. तिथून आपला क्रिकेट विकेट बघून झाल्यावर मी म्हटलं चल भाई पुढे निघूया आपण, काहीतरी मुंबई दर्शन घेऊ म्हटलं दुसरं कुठे तरी. मग परत मी तिथून निघालो आणि बाई संध्याकाळी मुंबई म्हटली ना अतिशय सुंदर यार. इतकी सुंदर दिसते ना संध्याकाळी मुंबई की वाव. आणि हा, मुंबई आले आणि मरीन ड्राईव्हला निघाले तर भाई कायच केलं तुम्ही मुंबईला येऊन. मग मग काय भाई, मी आपला बॅग बिग उचलली मस्तानी पैकी निघालो मरीन ड्राईव्हला. आणि रात्रीचे 10 वाजलेले आणि मी जाऊन बसलेला मरीन ड्राईव्हला. आणि खरंच भाई एवढं म्हणजे इतकं शांत वातावरण आणि त्या समुद्राच्या त्या लाटा, यांचं दोघांचं कॉम्बिनेशन होऊन म्युझिकली इन्व्हायरमेंट तयार झालेलं आहे तिथं. आणि खरंच खूप असं म्हणजे मनाला प्रसन्न होईल असं वाटत होतं. मग थोडा वेळ मी तिथंच बसलेलो. मन एकदम प्रसन्न झालं, एकदम डोक्यातनं असं स्ट्रेस फ्री झाल्यासारखं वाटत होतं. जवळजवळ 11-11:30 झाले असतील. मग म्हटलं चल जास्त वेळ होऊन गेलेला, घरी तर जावंच लागणार आहे. जे की मन नव्हतं जाण्याचं घरी, बट जावं लागणारच होतं. मग मी आपलं मस्त बॅग बिग उचलली आणि निघत होतो. चल म्हटलं नियर बाय स्टेशन बघू आणि लोकल पकडून निघूया. मग मी शॉर्टकट घेतलेला एक, बट मला ना नंतर काय झालं, रस्ता सापडत नव्हता बाई. मग म्हटलं चल जाऊ दे, गुगल मॅपला टाकू आणि गुगल मॅपने जाऊ. तर गुगल मॅप म्हणजे टाकलेला थोडं आणि थोडं जस्ट पुढे गेला आणि तेवढ्यात मोबाईलची बॅटरी गेली, तो बंदच पडला पूर्ण. मग म्हटलं बोंबला यार, आता तर वांदे झाले इथं. आणि रस्ता म्हणजे एकदम सुमसाम होता नाईटला. तर मी शोधत होतो इकडनं तिकडनं रस्ता. तेवढ्यात मला 4 जण येताना दिसली तिकडनं, 4 मुलं होती. मग त्यांना मी विचारलेलं, भाई म्हटलं मला स्टेशनचा रस्ता सांगता का म्हटलं, यार मला नाही समजत आहे म्हटलं कुठं जायचं एक्झॅक्टली. तर ते बोलले आम्ही पण तिकडेच जातोय, तू आमच्यासोबतच चाल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला. म्हटलं ठीक आहे चल, म्हटलं मग सोबतच जाऊया आपण. मग काय मी त्यांच्या सोबतच निघालो स्टेशनला जायला. आणि म्हणजे आमच्या एवढ्या गप्पा गोष्टी रंगल्या ना की म्हणजे असं वाटतच नव्हतं की आम्ही अनोळखी आहे. म्हणजे मला तर असं वाटत होतं की मी त्यांच्याच ग्रुप मधला आहे की काय. म्हणजे त्यांनी असं कधी मला जाणीवच करू दिलं नाही की भाई तू अननोन पर्सन आहे, काहीतरी एक नवीन अननोन पर्सन आहे आणि आजच आम्हाला भेटला नाही. लिटरली ते माझ्यासोबत एवढे प्रँक झालेले ते मुलं सगळेच सगळे की असं वाटत होतं की आम्ही स्कूल फ्रेंडच आहे. मग
स्टेशनला जाता जाता ते बोलले की यार दादा आम्हाला भूक लागली, आम्हाला काहीतरी खायचे म्हणे. म्हणलं ठीक आहे तुम्ही खा म्हटलं काहीतरी मी थांबतो. तर बाई त्यांनी जबरदस्ती मला पण खाऊ घातलं की नाही तू पण खा आमच्यासोबत, तू पण खा आमच्यासोबत. म्हणजे भाई मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. तर एक छोटासा आहे त्यांचा शूट केलेला मी नंतर थोडं चार्ज केल्यानंतर ट्रेन मधला. बाकी अगोदरचा शूट मला करताच आला नाही. बट लिटरली खरं सांगतो त्यावेळेस मला त्यांना बोलता नाही आलं. बट मी आत्ता सांगतो की खरंच यार मी म्हणजे खूप आभारी आहे तुमचा आणि मला खूप छान वाटलं तुमच्यासोबत टाइम स्पेंड केलेला आणि थँक यू सो मच यार. आणि आपण लवकरच भेटूया. तर असा होता माझा मुंबईचा प्रवास.